आजपासून साधारण 13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 9 ऑगस्ट 2013 साली थलपती विजयचा एक चित्रपट रिलीज होणार होता. चित्रपटाचं नाव होतं थलैवा, टाइम टू लीड अशी त्याची टॅगलाईन होती. हा चित्रपट एल विजयनं डिरेक्ट केलेला होता. जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपयांचं बजेट होतं आणि यामध्ये थलपती विजयची प्रमुख भूमिका होती. हा एक राजकीय चित्रपट होता. म्हणजे कशा पद्धतीनं राजकारणातले भ्रष्टाचार अनेक गोष्टींच्यावर एक हिरो मात करतो अशा पद्धतीचा हा चित्रपट होता. अर्थातच हा चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ आली तशी तशी अनेक लोकांच्याकडून या चित्रपटाच्या निर्मात्यांना, थलपती विजयला, त्याच्या डिरेक्टर्सला अनेक लोकांना धमक्या यायला लागल्या. या धमक्यांचा सूर एकच होता की चित्रपट आम्हाला चालणार नाही. हा चित्रपट जर तामिळनाडूमध्ये रिलीज झाला तर आम्ही थिएटर उडवून देऊ, बॉम्ब लावून उडवून देऊ अशा पद्धतीच्या त्या धमक्या होत्या. या सगळ्या धमक्यांना घाबरणं गरजेचं होतं, कारण ज्या लोकांनी धमक्या दिलेल्या होत्या ते स्पष्ट सांगत होते की हा चित्रपट तुम्ही रिलीज करून दाखवा. आणि हा चित्रपट रिलीज करून दाखवण्याची हिंमत खरोखरच थलपती विजयमध्ये नव्हती, कारण तेव्हाच्या सरकारनं सांगितलं की आम्ही या चित्रपटाच्या रिलीजसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकणार नाही. तुम्हाला चित्रपट तुमच्या रिस्कवरती रिलीज करावा लागेल. म्हणजे इनडायरेक्टली या चित्रपटावर बॅन आला आणि थलपती विजयचा चित्रपट तामिळनाडूमध्ये रिलीज होऊ शकला नाही. मग नेमका प्रॉब्लेम काय होता, काय घडलेलं होतं आणि थलपती विजयचा कसा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी अपमान केला आणि त्यातून मग त्यांनी मात करून कसे आज ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले, ही सगळी स्टोरी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर या चित्रपटाच्या रिलीजच्या मागचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की त्यावेळेला तामिळनाडूमध्ये सरकार होतं AIADMK या पक्षाचं आणि AIADMK या पक्षाच्या प्रमुख होत्या जयललिता. जयललिता या तामिळनाडूच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री होत्या आणि चित्रपटाचं नाव होतं थलैवा. आणि जयललिता यांना लोक प्रेमानं तामिळनाडूमध्ये हाक मारतात थलैवी. थलैवा म्हणजे नेता, थलैवी म्हणजे नेती, म्हणजे नेताच. पण आता असं होतं की एक प्रकारे हा चित्रपट चॅलेंज करत होता तेव्हाच्या जयललिता यांना, कारण त्यांच्या समोर एक थलैवा उभा करण्याचा, एक नेता उभा करण्याचा हा प्रयत्न होता आणि चित्रपटाची टॅगलाईन सुद्धा होती टाइम टू लीड. आता दुसरा यातला प्रॉब्लेम असा होता की थलपती विजय कधी ना कधी राजकारणात येणार हे सगळ्यांना माहिती होतं. थलपती विजयची ही जी महत्वाकांक्षा आहे ती कधीही लपलेली नव्हती. त्याच्या वडिलांनी देखील अनेक वेळा ही गोष्ट बोलून दाखवलेली होती. त्यामुळं हे स्पष्ट होतं की हा राजकारणात येणार आहे. पण टाइम टू लीडचा अर्थ काय आणि थलैवा या शब्दाचा अर्थ देखील काय? डायरेक्ट तुम्ही थलैवीला चॅलेंज करताय म्हणून AIADMKचे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी या चित्रपटाला विरोध करायला चालू केला. लोक मीडियामध्ये सरळ येऊन धमक्या देत होते. याच्याशिवाय निनावी फोन करून धमक्या देत होते. थिएटर उडवू लावू म्हणून सांगत होते. पण या चित्रपटाबद्दल तेव्हाचं सरकार देखील नाराज होतं. स्वतः जयललिता नाराज होत्या. आता प्रॉब्लेम असा होता की चित्रपटावरती बंदी तरी कशी आणायची, तर बंदी आणता येत नव्हती. त्यामुळे जयललिता यांनी दुसरा मार्ग अवलंबला. त्यांनी सांगितलं की या चित्रपटाला लोकांच्याकडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या गोष्टीमध्ये आम्ही काही करू शकत नाही. आम्ही चित्रपटाला प्रोटेक्शन देऊ शकणार नाही. 9 ऑगस्ट 2013ला चित्रपट रिलीज होणार असेल तर तो तुमच्या जीवावर करा, तुमच्या रिस्कवरती करा. म्हणजे थोडक्यात तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बॅन आणला गेला आणि संपूर्ण भारतात, जगभरात जिथं जिथं तमिळ चित्रपट पाहिले जातात तिथं सगळीकडे चित्रपट 9 ऑगस्ट 2013ला रिलीज झाला. पण तामिळनाडूमध्ये मात्र रिलीज झाला नाही. अर्थात तो रिलीज होऊन दिला नाही. आता हा तिथल्या निर्मात्यांसाठी प्रचंड मोठा धक्का होता, कारण सर्वात मोठा बिझनेस तामिळनाडूमध्ये येणार होता आणि तो बिझनेस इथं बंद झाला. आता या गोष्टीवर उपाय एकच होता, ते म्हणजे जाऊन जयललिता यांचे पाय धरायचे आणि त्यांना यामध्ये इंटरव्हेन्शन करायला लावायचं आणि हा चित्रपट रिलीज करायचा. आणि त्यासाठी मग विजय आणि त्यांचे वडील HA चंद्रशेखर या दोघांनी जयललितांची अपॉइंटमेंट मागितली. पण जयललितांनी त्यांना अपॉइंटमेंट दिली नाही. मग त्यांनी म्हटलं की आपण सुद्धा फिल्म स्टार आहोत, आपण डायरेक्ट जायचं आणि मुख्यमंत्र्यांची त्यांच्या घरी भेट घ्यायची. तामिळनाडूमध्ये पोएस गार्डन नावाचा एरिया आहे जिथं जयललितांचं घर होतं. त्या घराच्या बाहेर विजय आणि त्यांचे वडील दोघेही 2 सलग दिवस बसून होते. या दोन्हीही दिवसामध्ये जयललिता अनेक वेळा यायच्या, अनेक वेळा गाडीमधून आत जायच्या, पण त्यांनी विजय आणि त्यांच्या वडिलांना भेट दिली नाही. आता प्रत्येक वेळेला असं सांगितलं जायचं की मॅडम कामात आहेत आणि आता भेटू शकत नाहीत. 2 दिवस हे दोघेही तिथं बसून राहिले, काहीही झालं नाही. आता त्यानंतर तिसऱ्या दिवशी जयललिता त्यांच्या ज्या निलगिरी पर्वतरांगेमध्ये त्यांचं एक घर आहे, ज्याला कोडनाड इस्टेट म्हणतात, तिथं गेल्या. मग विजय आणि त्यांचे वडील तिथं देखील गेले आणि तिथं जाऊन पुन्हा आणखी एक दिवस त्यांनी तिथं त्यांची वाट बघितली. पण संपूर्ण दिवसभरामध्ये जयललिता त्यांच्या घरात होत्या. त्या कुठेही कामासाठी बाहेर पडल्या नाहीत, पण त्या भेटायला बाहेर देखील आल्या नाहीत. या गोष्टीचा स्पष्ट एक मेसेज होता की तुम्ही जे केलंय ते मोठं पाप केलंय, आता याच्यामध्ये तुम्हाला माफी मिळणार नाही.
याच्यानंतर मग विजयला जे काही समजायचं ते समजलं. विजयनं मग एक व्हिडिओ रिलीज केला आणि या व्हिडिओमध्ये जयललितांचा उल्लेख त्यानं अम्मा म्हणजे आई असा केला आणि पुढं त्यानं म्हटलं की जयललिता या कणखर नेत्या आहेत, त्या अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहेत वगैरे वगैरे त्यांचं कौतुक केलं आणि त्यानं सांगितलं चित्रपटासाठी जे काही बदल करावे लागतील ते मी करीन. त्याला हे समजलेलं देखील होतं. या चित्रपटाची जी टॅगलाईन आहे त्या टॅगलाईनमध्ये लिहिलेलं होतं टाइम टू लीड, म्हणजे आता नेतृत्व करायची वेळ झालेली आहे आणि ही टॅगलाईन बदलणं गरजेचं होतं आणि त्यांनी ती टॅगलाईन चेंज केली. टाइम टू लीड काढून टाकलं गेलं आणि मग या चित्रपटाला रिलीज करण्याची परमिशन सरकारकडून एकतर्फे मिळाली आणि जो चित्रपट संपूर्ण जगभरात 9 ऑगस्ट 2013 ला रिलीज झाला होता तो 11 दिवसांनी तामिळनाडूमध्ये रिलीज झाला जयललिता यांच्या कृपेनं. पण जयललितांनी थलपती विजयला बरोबर वाकवलं. त्याला एवढ्यावरून एक गोष्ट समजली की आपल्या चित्रपटातून असेल किंवा आपल्या ॲक्शन्समधून असेल आपण राजकारणात येणार आहे हे कुणाला कळता कामा नये, म्हणून तिथनं पुढं त्यानं कायम सावध भूमिका घेतली. जयललितांचा डिसेंबर 2016ला मृत्यू झाला. त्यानंतर देखील विजय तामिळनाडूमध्ये होता. तो आपल्या चित्रपटावर फोकस करत राहिला. त्यानं पैसा जमवला, सगळ्या गोष्टी केल्या. या सगळ्या गोष्टी करताना त्यानं कधीही आपली राजकीय महत्त्वाकांक्षा डायरेक्टली उघड केली नाही. त्याचे वडील मात्र वारंवार हे बोलायचे. त्यांच्या वडिलांनी 2021 मध्ये एक प्रयत्न असा देखील केला की विजयच्या नावानं एक राजकीय पक्ष चालू करायचा आणि त्यासाठी त्यानं अनेक लोकांना पक्षाच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी बोलवलं. ही गोष्ट ज्यावेळेला विजयला समजली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, विजयला समजल्यावर त्यानं आपल्या आई वडिलांच्या सकट 11 जणांच्या वरती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद केला. कारण त्याला कुठलीही घोषणा करायची नव्हती, कारण घोषणा केल्यानंतर पूर्णपणे राजकारणात असणं गरजेचं होतं. घोषणा आणि चित्रपट एका वेळेला करता येत नाहीत, म्हणजे राजकारण आणि मूव्हीज दोन्ही एका वेळेला चालणार नाही हे त्याला कळलेलं होतं. म्हणजे त्याची सगळी तयारी ज्यावेळेला पूर्ण झाली 2024 मध्ये त्याचा शेवटचा चित्रपटाचं जेव्हा शूटिंग चालू होतं जननायकन, त्यावेळेला त्यानं डिक्लेअर केलं की माझा शेवटचा चित्रपट आहे, आता याच्यानंतर मी पूर्ण वेळ राजकारण करणार. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यानं चित्रपट डिक्लेअर केला आणि त्यानंतर त्यानं आपला राजकीय पक्ष देखील काढला. पण तरीही काही गोष्टींचा परिणाम समजा किंवा काय समजा, त्याचा जननायकन हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही. तो अजून देखील सेन्सॉर बोर्डामध्ये अडकलेलाच आहे. यावर्षी 9 जानेवारी 2026 ला तो चित्रपट रिलीज होणार होता. पण अर्थातच असा चित्रपट ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिलीज होणं म्हणजे त्याचा राजकीय फायदा झाला असता. चित्रपटाचं नाव जननायकन, याचा अर्थ जननायक, लोकांचा नेता असं आहे. त्यामुळं अर्थातच CBFCनं म्हणजे सेन्सॉर बोर्डानं देखील का मान्यता दिली नसेल याचा मागचं कारण सांगायची तुम्हाला गरज नाही. पण हे सगळं जरी झालं असलं तरी आता मात्र विजय खरोखर जननायक झालेला आहे. कारण त्याचा चित्रपट जरी रिलीज झाला नसला तरी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी 13 वर्षापूर्वी जो अपमान केला होता तो ज्या ठिकाणी बसून केला होता त्या ठिकाणी आज विजय स्वतः आहेत. ते स्वतःच आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याची आजच शपथ घेतलेली आहे. त्यामुळं आता त्यांचा चित्रपट ते स्वतःच रिलीज करू शकतील असं देखील बोललं जातंय. म्हणजे असंही काही प्रकारचे मीम येत आहेत ज्यामध्ये म्हणतायत की आपला चित्रपट रिलीज होत नाही म्हणून हा मूव्ही स्टार स्वतःच मुख्यमंत्री झाला. हे काही असलं तरी तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे अभिनेते यशस्वी होण्याचं ही काही पहिली वेळ नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रत्येक अभिनेत्याला तिथले राजकीय लोक नेहमी घाबरत असतात आणि विजयनं ते घाबरत असतात ते योग्यच आहे हे परत एकदा सिद्ध केलं आणि आपला 13 वर्षापूर्वी जो अपमान झालेला होता त्या अपमानाचा बदला घेतला. आज जयललितांचा पक्ष राजकारणातून जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. अशा बातम्या ऑलरेडी येत आहेत की AIADMK मध्ये फूट पडू शकते, कारण अनेक लोकांचा या विषयावरती वाद आहे की विजयला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे होता की नको पाहिजे होता. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, विजयचा हा प्रवास, विजयची ही जी लढाई होती ती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.